विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा धडा क्रमांक पहिला म्हणजे समरूपता हा सुरू करणार आहोत। त्याबरोबर त्याचा सराव संच 1.1 देखील आजच्याच लेक्चरमध्ये आपण संपवणार आहोत। ओके, तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी चॅनलला जॉईन झालेले असतील त्यांनी सगळ्यात पहिले तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्रांना देखील याची लिंक शेअर करायची, कारण की त्यांना देखील याचा फायदा झाला पाहिजे। ओके, याआधी आपण काय केले, गणित भाग 1 चे 3 चॅप्टर कंप्लीट केले। ओके, कोणते कोणते? दोन चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे, अंकगणित स्टडी। आता गणित भाग 1 आपण थोड्या दिवसांसाठी स्टॉप केलाय। का बरं? कारण की आपल्याला गणित भाग 2 देखील पाहायचा आहे। तर आजपासून आपण गणित भाग 2 ला सुरुवात करत आहोत आणि त्यानंतर त्याचा पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर देखील पटापट आपण बघणार आहोत। ओके, तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम जो टॉपिक आहे, ओके, सराव संच 1.1 साठी तो कोणता आहे? तर तो आहे बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। समजा दोन त्रिकोण तुम्हाला दिले आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं जर गुणोत्तर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही कसं काढू शकता? ओके, सर्वप्रथम मी समजून सांगतो आणि मग हे घेतो। फॉर एक्झाम्पल, सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे माहित पाहिजे की त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे। त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? ओके, तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ असते बघा, सगळ्यांना माहित आहे, जे मुलं हुशार असतील त्यांना 100% माहित आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं। ओके, काय असतं? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। ओके, गुणिले पाया गुणिले उंची। मग फॉर एक्झाम्पल मी दोन त्रिकोण घेतले, पहिला घेतला एबीसी आणि दुसरा घेतला पीक्यूआर। पहिला एबीसी घेतला आणि दुसरा पीक्यूआर घेतला। समजा याची उंची घेतली मी एएम आणि याची उंची घेतली मी पीडी। समजलं इथपर्यंत? ओके, हा डी आहे, हा डी आहे। ओके, पीडी घेतली। मग आता काय बरं, मला याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर याच्या सोबत काढायचं। याचं क्षेत्रफळ काय असेल? तर याचं क्षेत्रफळ असेल बघा एरिया, क्षेत्रफळ एने दाखवतात। ओके, त्याला म्हणू क्षेत्रफळ त्रिकोण कशाचं? एबीसीचं। आणि याचं गुणोत्तर, आता गुणोत्तर कसं लिहितात सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे, लक्षात ठेवा। गुणोत्तर लिहिण्याच्या 2 मेथड आहे, गुणोत्तर लिहिण्याच्या 2 मेथड आहे। ओके, काही लोक असं लिहितील 3:2। ओके, रॅन्डम सांगतो मी, 3:2 असं काही आपल्याला घ्यायचं नाही। ओके, ज्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी घ्यायचंय 3:2। ओके, किंवा यालाच असं पण लिहितात 3/2। एक तर 3:2 लिहितील किंवा 3/2। समजलंय? या झाल्या गुणोत्तर लिहिण्याच्या मेथड। आणि ज्या वेळेस तुम्हाला गुणोत्तर शोधायचंय, ओके, त्यावेळेस तुम्हाला या असं सोडवायचंय आणि मग शेवटी उत्तरामध्ये तसं लिहायचंय। ओके, जरी समजलं नाही तरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, तो पण न चुकता। ओके, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 100% समजणार आहे गुणोत्तर काढायचं कसं। तर सर्वप्रथम आपण घेतला त्रिकोण एबीसीचा एरिया। ओके, भागिले, भागिले म्हणजे गुणोत्तर कोणासोबत घ्यायचंय? एरिया ऑफ त्रिकोण कोणता रे बाळ? पीक्यूआर सोबत घ्यायचंय। मग आता मला सांगा, वरती त्रिकोण एबीसी आहे, त्रिकोण एबीसीचा एरिया काय असतो? कोणताही त्रिकोण त्याचा जर एरिया बघितला तर तो असतो 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। मग या एबीसीचा विचार केला तर त्याचा पण एरिया काय असेल? 1/2 गुणिले पाया। याचा पाया काय? आता पाया कुठे असतो? पाया खाली असतो, खाली, पायावरती नसतो। ओके, पाया खाली असतो। खाली बघा कोण आहे? बी आणि सी। ओके, बी आणि एम नाही, टोटल एबीसीचा पाया बीसी गुणिले उंची। उंची कधी पण उभी असते, उभी। ओके, ज्या ठिकाणी हे मार्किंग तुम्हाला दिसेल असं चौकोन, ती उंची असते। ओके, एम ही झाली उंची। त्यानंतर भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर। ओके, त्रिकोण पीक्यूआरचा एरिया 1/2 गुणिले पाया, त्याचा पाया काय आहे? क्यूआर, आणि त्याची उंची काय बा? पीडी। ओके, तर या ठिकाणी असं होईल की 1/2 ला 1/2 कट होईल। मग राहिला किती? राहिला एरिया त्रिकोण एबीसी भागिले एरिया त्रिकोण पीक्यूआर। हा राहिला एरिया त्रिकोण कोणता? पीक्यूआर। आणि इकडे काय राहिलं बरोबरच्या पलीकड? बीसी गुणिले एम भागिले क्यूआर गुणिले पीडी। ओके, हे झालं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर। किती सोपं आहे। काय करायचंय, जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर तुम्हाला काढायचंय तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, जो की मी इथं देतो, पुढे लिहिलेला आहे, ती स्लाइड पण तुम्हाला दाखवणार। पण तत्पूर्वी जर त्रिकोण पहिला आहे तुमच्याकडे, त्याचं एरिया, याचं गुणोत्तर जर त्रिकोण दुसऱ्याच्या एरिया सोबत तुम्हाला घ्यायचं असेल तर लक्षात ठेवायचं, त्रिकोण 1 साठी याचा पाया घ्यायचा गुणिले त्याची उंची, त्रिकोण 2 साठी त्याचा पाया गुणिले त्याची उंची। बस, हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा। याच्यावरती एक मार्काचा प्रश्न बऱ्याच वेळा पडून गेलेला आहे। ओके, पहिल्याचा पाया गुणिले पहिल्याची उंची, दुसऱ्याचा पाया गुणिले दुसऱ्याची उंची, कारण की प्रत्येक वेळेस हा कट होणार आहे, तो घ्यायचाच नाही। समजलं इथपर्यंत? तेच बघा मागच्या एक्झाम्पल मध्ये दिलं होतं, मी या ठिकाणी प्रॉपर समजून सांगितलंय। आता इथं सांगतो, इकडे बघा एक त्रिकोण घेतलाय,
ABC आणि इथं PQR नावाचा त्रिकोण घेतलाय, बरोबर. आणि एरिया त्रिकोण ABC चं गुणोत्तर एरिया त्रिकोण PQR सोबत आहे. एबीसीचं गुणोत्तर PQR सोबत काढायचंय, पण नुसतं एबीसीचं गुणोत्तर नाही, एबीसीच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर PQRच्या क्षेत्रफळासोबत काढायचंय. आणि क्षेत्रफळ ज्याच्या मागे हा ए लागला समजायचं ते त्याचं क्षेत्रफळ आहे. तर बघा त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे, 1/2 गुणिले त्याचा पाया काय BC, त्याची उंची काय AD, बघा BC गुणिले AD. त्यानंतर त्रिकोण PQRचं काय आहे, 1/2 गुणिले पाया, याचा पाया काय QR, त्याची उंची काय PS, बघा PS इथं. तर इथं 1/2 ला 1/2 कट होईल, राहिला इथं बघा एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR गुणिले बरोबर BC गुणिले AD भागिले QR गुणिले PS. ओके, म्हणजे जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर तुम्हाला काढायचं असेल तर लक्षात ठेवायचं सूत्र, पहिल्याचा पाया गुणिले पहिल्याची उंची भागिले दुसऱ्याचा पाया गुणिले दुसऱ्याची उंची. समजलंय? चला पुढे. ओके, काही प्रॉपर्टीज बघू. ओके, हे पण आहे, हे जर स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, चला जाऊया पुढं. या ठिकाणी बघा हा फॉर्म्युला ओके, जो की मी दिलाय. काय, एका त्रिकोणाचा पाया B1 व उंची H1 असेल आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि उंची H2 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर B1 गुणिले H1. ओके, काय असतंय क्षेत्रफळांचं गुणोत्तर, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर दुसऱ्या त्रिकोणासोबत किती असेल, B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. बस एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्हाला. ओके, एवढा फॉर्म्युला पहिल्या सराव संचासाठी. याच्यामध्ये काही गुणधर्म सुद्धा आहेत. आता पहिला गुणधर्म काय आहे, समजा दोन्ही त्रिकोणाची उंची सारखी असेल तर, आता मला सांगा इथं समजा, ओके समजा हे तुमचा सूत्र आहे. ओके, हे सूत्र आहे तुमचं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं. याच्यामध्ये जर दोघांची उंची सारखी निघली तर उंचीला उंची कट होईल, गुणोत्तर पायांच्या प्रमाणातील. आणि जर पाया दोन्ही सारखी निघली तर पायाला पाया कट होईल. ओके, गुणोत्तर उंचीच्या प्रमाणातील. म्हणजे गुणधर्म काय सांगतो ते बघा. गुणधर्म तुम्हाला हा लक्षात ठेवायचा, डायरेक्ट हा गुणधर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा. काय, समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. जर तुम्हाला समजलं की त्या ठिकाणी उंची सारखी आहे तर डायरेक्ट त्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात घ्यायचं. पायांच्या प्रमाणात म्हणजे काय, B1 भागिले B2, तर ते संपलंय. ओके, जसं की मी इथं करून दाखवतो बघा. पहिला त्रिकोण कोणता आहे, पहिला त्रिकोण आहे ABC. याचं गुणोत्तर कोणासोबत घ्यायचंय, क्षेत्रफळाचं एरिया त्रिकोण PQR सोबत. चला घेऊया. बरोबर, याचा फॉर्म्युला काय, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पण याचं 1/2 आणि याचं 1/2 कट होणार, तर मग आपण काय घेऊ, याचा पाया याची उंची, याचा पाया किती आहे BC गुणिले याची उंची काय आहे, याची उंची AD आहे, जिचं व्हॅल्यू बघा H आहे, भागिले ओके PQR चा पाया किती आहे QR इंटू याची उंची किती आहे PS, ज्याची व्हॅल्यू पण H आहे. तर इथं H ला H कट होईल, उत्तर बघा BC भागिले QR येईल. आलं की नाही? म्हणजे जर उंची सारखी असेल तर उंचीला उंची कट होणार, गुणोत्तर पायांच्या प्रमाणात येणार. समजले इथपर्यंत? नेक्स्ट गुणधर्म, हा गुणधर्म इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके, नंबर 2 मध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर, उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात, आणि पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात. बघा इथं सांगितलंय दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर. आता फॉर एक्झाम्पल इथं त्रिकोण ABC दिलाय, त्रिकोण ABB दिलाय. पुढे इकडे बघा, त्रिकोण ABC, हे बघा हा त्रिकोण कोणता आहे आपला, ABC बरोबर का. आणि त्यानंतर त्रिकोण कोणता आहे, APB कुठे आहे, APB बरोबर का, हा त्रिकोण APB. बरं, त्रिकोण APB दाखवतो तुम्हाला, एकच मिनिट थांबा. ओके, हा त्रिकोण APB. आणि बघा ही याची उंची ही, आणि याची उंची ही, बरोबर का. मग मला सांगा, जर ABCचं गुणोत्तर APB सोबत घेतलं तर याचं सूत्र पाया गुणिले उंची, याचं सूत्र पाया गुणिले उंची. ओके, चला ABCचा पाया घेऊ. ABCचा पाया बघा AB, जो की तिथे घेतला, गुणिले उंची. ABCची उंची काय, ABCची उंची बघा इथं H1. त्यानंतर बघा APBचा विचार केला तर त्याचा पाया पण AB आणि त्याची उंची काय H2. तर इथं बघा AB ला AB कट होईल का, कारण की दोन्ही त्रिकोणांचा पाया सारखा आहे. जर दोन्ही त्रिकोणांचा पाया सारखा असेल तर त्याचं गुणोत्तर त्याच्या उंचीच्या प्रमाणात येणार. ओके, हाच हा गुणधर्म सांगतो जो की या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. बस एवढे 3 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचं. पहिला काय, फॉर्म्युला,
कोणता? त्रिकोण 1 चं गुणोत्तर त्रिकोण 2 सोबत. ओके, काय? B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. त्यानंतर दुसऱ्यांदा काय लक्षात ठेवायचंय, जर दोन त्रिकोणांची उंची सारखी असेल तर गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. दुसरं काय लक्षात ठेवायचंय, जर दोन त्रिकोणांचा पाय सारखा असेल तर गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात. ओके, जाऊया सराव संचाकडे. ओके, सराव संचाकडे जाऊया आपण आता. सराव संच 1.1 बघा. हा जो प्रश्न आहे या आधी पेपरला पडलेला आहे बोर्डाच्या 1 मार्कासाठी. काय म्हटलंय, एका त्रिकोणाचा पाया 9, एक त्रिकोण आहे आणि त्याचा पाया 9, उंची 5 आहे. ओके, पहिल्या त्रिकोणाचा विषय. मग आपण लगेच लिहून घेऊ. ओके, चालता बोलताच लिहून घेऊ. त्रिकोण 1 साठी, त्रिकोण 1 साठी जर विचार केला तर पाया म्हणजे B1, बी म्हणजे बेस, पाया. पहिल्याचा पाया 9 आणि पहिल्याची उंची H1 किती आहे? 5. बरं, त्यानंतर पुढे दुसऱ्या त्रिकोणाचा आणि त्रिकोण 2 साठी. आता आपल्याला नाव माहित नाही म्हटल्यानंतर मला नावं घ्यायची नाही आपण. त्रिकोण 2 साठी पाया म्हणजे B2. आता मुलं म्हणतील B2 काय घेतला? याचा बी B1 घ्या. अरे बरं, तो 2 नंबरला आहे म्हणून B2 घेतला. ओके, दुसऱ्याचा पाया किती आहे? 10 आणि दुसऱ्याची उंची म्हणजे H2 किती आहे? 6. तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. तर त्यांच्या क्षेत्रफळांचं काय काढायचं? गुणोत्तर आपल्याला काढायचे. काढूया, तुम्हाला माहित आहे. ओके, सूत्रानुसार काय सांगते सूत्र? जर ओके त्रिकोण 1 च्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्रिकोण 2 च्या क्षेत्रफळासोबत मला घ्यायचंय, तर त्याचा फॉर्म्युला आहे B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. ओके, टाका. B1 किती आहे? B1 आहे 9 गुणिले B2 किती आहे? 5. सॉरी, B1 किती? 9, H1 5 भागिले B2 किती आहे? 10 गुणिले H2 किती आहे? 6. तर इथं बघा 5 आणि 10 5 च्या पाड्यात आहे. 5 1 5, 5 दुने 10. ओके, त्यानंतर 6 आणि 9 कोणाच्या पाड्यात आहे? 3 च्या. 3 दुने 6, 3 त्रिक 9. तर इथं उत्तर आलं 3 1 3 भागिले 2 दुने 4. आता मुलं म्हणतील आम्हाला कट केलेलं समजलंच नाही. परत सांगतो, मध्ये जर गुणाकार आहे तर आपण डायरेक्ट नंबर कट करू शकतो. 5 च्या पाड्यात 10 होता. 5 1 5, 5 दुने 10. त्यानंतर 9 आणि 6 दोघेही 3 च्या पाड्यात होते. 6 2 नंबरला होता, 9 3 नंबरला होता. मग वरती उरला 3 आणि 1, 3 1 3 झाला आणि 2 दुने 4. ओके, आणि जर असं नाही जमलं तर काय करायचं? सरळ सरळ गुणाकार करून टाकायचं. कसा? बघा, इथं 9 होता, 9 गुणिले 5 आणि भागिले किती होता? 10 गुणिले 6. ओके, कट न करता बघा 9 5 45 भागिले 10 20 60. मग पाहिजे हे दोघं कोणाच्या पाड्यात आहे? 45 आणि 60 दोघंही 15च्या पाड्यात आहे. ओके, 15 त्रिक 45, 15 जोग 60. उत्तर किती आलं? 3 भागिले 4. ओके, येऊन एकच होत आहे. 3 चे 4च उत्तर आहे. ओके, मग शेवटी कसं लिहायचं? आपल्याला गुणोत्तर लिहायचं होतं. म्हणून बघा, त्रिकोण 1 च्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्रिकोण 2 च्या क्षेत्रफळासोबत किती आलंय? ओके, ते आलंय 3/4. 3/4 ला आपण 3/4 लिहू शकतो. अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 2 तर लय सोपा आहे, तो पण पेपरला पडलेला आहे. ओके, याच्या आधी जे पेपरला मी तुम्हाला म्हटलं पडले ते तुम्हाला एकदम प्रॉपर करायचे. ओके, कारण की ते येण्याचे चान्सेस जास्त असतात. काय म्हटले बघा प्रश्न क्रमांक 2 मध्ये, दिलेल्या आकृती 1.13 मध्ये BC लंब AB, BC लंब आहे AB ला, AD लंब AB बघा आहे का? BC कुठे आहे? ही BC आणि EB लंब आहे, बरोबर आहे. हा जो चौकोन दिसतो का ते समजायचं 90 अंशाचा कोन तयार झाला. 90 अंशाचा कोन म्हणजे काटकोन त्रिकोण, त्याला आपण लंब पण म्हणतो. त्यानंतर पुढे AD लंब आहे कशाला? AB ला. इथं पण बघा बरोबर आहे. नंतर BC ची किंमत दिली 4, BC ची किंमत किती दिली? 4 आणि AD ची किंमत दिली 8. तर एरिया त्रिकोण ADB काढा. एरिया त्रिकोण एबीसी चं गुणोत्तर एरिया त्रिकोण एडीबी सोबत काढा. एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिलं असं लिहायचंय, सगळ्यात पहिलं तर पक्ष लिहिता आला पाहिजे. आकृतीमध्ये काय काय दिसतंय? मला असं दिसतंय. ओके, इथं जे सांगितलं ते दिसणार आहे, BC लंब AB. त्यानंतर काय दिसतंय अजून? AD लंब AB हे दिसतंय. त्यानंतर BC ची किंमत दिसते 4, त्यानंतर AD ची किंमत दिसते 8. पुढे तर आपल्याला काढायचंय एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण ADB. मग काढूया. तुम्हाला माहिती याचा फॉर्म्युला B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. आणि या ठिकाणी व्यवस्थित बघा, या ठिकाणी जर विचार केला तुम्ही तर पहिला त्रिकोण आहे ABC कुठे दिसतो तुम्हाला? ABC हा पहिला आणि बघा ADB हा दुसरा. आणि या दोघांमध्ये ही साईड सारखीच आहे, म्हणजे दोघांचा पाया सारखाच आहे. जर दोघांचा पाया सारखा असेल तर गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात येत आहे. मग डायरेक्ट उंचीच्या प्रमाणात घेऊ. ओके, कुठे आहे उंची याची? एबीसी ची उंची काय? एबीसी ची उंची BC
एबीसी ची उंची काय आली बीसी भागिले एडीबी ची उंची काय आली एडीबी ची उंची बघा एडी. ओके मुलं म्हणतील इथं खाली आहे चालतंय त्रिकोण उलटा आहे ना मग उंची खाली पण जाऊ शकते. ओके हा चौकोन जिथे दिसेल तिथे तुमची उंची आहे समजलं का. तर बीसी ची किंमत किती आहे बघा बीसी ची किंमत 4 भागिले एडी ची किंमत 8 4 1 4 4 2 8 उत्तर आलं 1/2. ओके जर गुणधर्म लक्षात नाही राहिलं तर डायरेक्ट काय करायचं. ओके बघा एरिया त्रिकोण एबीसी च गुणोत्तर आपण एरिया त्रिकोण एडीबी सोबत घेऊ. आणि बघा पहिल्याचं B1 गुणिले H1 पहिल्याचा पाया काय आहे एबी गुणिले त्याची उंची काय बीसी भागिले याचा बघा पाया काय आहे एबी गुणिले याची उंची काय एडी. शेवटी बघा एबी कट झाला म्हणून तर बीसी भागिले एडी घेतलं इथं. ओके मग उत्तर किती आलंय आपलं. म्हणून एरिया त्रिकोण एबीसी च गुणोत्तर एरिया त्रिकोण एडीबी सोबत आहे 1/2 1/2 म्हणजे 1/2 याला असं हायलाइट करायचंय. इथं उत्तर प्रश्न क्रमांक 2 चा पण संपलेला आहे. ओके जरी व्हिडिओ समजला नाही तर रिपीट करून बघायचा आहे. ओके तुम्हाला समजेल पण कारण की ते महत्वाचं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो आता वळूया सरळ संच 1.1 च्या प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय सांगतोय. शेजारील आकृती 1.14 मध्ये रेख पीएस लंब रेख आर क्यू रेख क्यूटी लंब रेख पीआर जर आर क्यू बरोबर 6 पीएस बरोबर 6 पीआर बरोबर 12 तर क्यूटी काढा. आपल्याला क्यूटी काढायचं आहे. आता जर क्यूटी काढायचं तर सगळ्यात आधी तुम्हाला आकृती समजून घेणं गरजेचं आहे. बघा ही ती आकृती आहे जिच्यामध्ये हे सर्व काही सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले तर असं म्हटलंय हा जो पीएस आहे ओके हा जो पीएस आहे तो लंब आहे आरक्यू ला एकदम करेक्ट आहे. आरक्यू जर पुढे गेली तर या ठिकाणी लंब बनतोय. त्यानंतर बघा क्यूटी हा जो क्यूटी आहे तो लंब आहे बघा पीआर ला ते पण बरोबर आहे. हे जे मार्किंग आहेत का चौकोनाचे ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी बघा लंब असतो. पण आता काय करायचंय आरक्यू ची व्हॅल्यू 6 दिली आरक्यू कुठे हा 6. त्यानंतर बघा पीएस ची व्हॅल्यू ती पण 6 पीएस कुठे हा पण 6. त्यानंतर पीआर किती आहे हा जो टोटल पीआर आहे तो आहे 12 आणि त्यानंतर आपल्याला काढायचा आहे हा क्यूटी काढायचा. आता तुम्ही जर व्यवस्थित विचार केला तर हा एकच त्रिकोण कोणता एकच त्रिकोण हा एकच त्रिकोण बघा आरक्यू त्यानंतर क्यूपी त्यानंतर आरपी म्हणजे याचं नाव काय आहे पी क्यू आर. हा पी क्यू आर दोन प्रकारे या ठिकाणी आपण बघू शकतो. कसं काय दोन प्रकारे बघा जर पी क्यू आर तुम्ही आधी बघितलं तर पी क्यू आर ची उंची पीएस भेटते आणि पाया काय भेटतो आरक्यू म्हणजे पी क्यू आर ला 2 पाया आणि 2 उंची आहे या ठिकाणी. कसं काय बघा पीएस हा पहिला उंची त्यानंतर आरक्यू हा पहिला पाया पीएस पहिली उंची आणि पीक्यू आरक्यू पहिला पाया. त्यानंतर बघा दुसरा विचार केला तर क्यूटी ही दुसरी उंची आहे त्याची आणि पीआर हा दुसरा पाया आहे कारण की हा जो त्रिकोण आहे तो थोडासा उलटा करून पलीकडे ठेवला. ओके मग काय करायचे ते सांगतो. ओके त्रिकोण कसाही ठेव द्या उलटा ठेव द्या सोयीचा ठेव द्या त्याचं क्षेत्रफळ चेंज होणार आहे का नाही क्षेत्रफळ सगळीकडे सारखं. मग आपण सर्वात प्रथम काय करू आपण सगळ्यात पहिलं आकृतीमध्ये काय काय दिलं ते लिहून घेऊ. आकृतीमध्ये ओके आकृतीमध्ये काय दिलं रे बा हे लिहिता आलं पाहिजे. ओके गिवन लिहिता आलं पाहिजे त्याने तुमचं उत्तर चांगलं बनते. रेख पीएस लंब रेख आरक्यू त्यानंतर रेख क्यूटी लंब रेख पीआर त्यानंतर आरक्यू बरोबर 6 पीएस बरोबर 6 पीआर बरोबर 12 तर क्यूटी आपल्याला काढायचं. चला इकडे काढूया एकदम सोपं आहे काय हरकत नाही. गणितामध्ये हार्ड असं काही नाही. ओके फक्त तुमचे कॅल्क्युलेशन एकदम प्रॉपर पाहिजे. तर काय करूया सगळ्यात पहिलं ओके हा जो पीक्यूआर आहे त्याची पहिली उंची पीएस घेऊ आणि त्याचा पहिला पाया आरक्यू घेऊ आणि त्याचं क्षेत्रफळ आधी काढून घेऊ. ओके त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ. ओके कसं काढायचंय एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर बरोबर त्रिकोणाचं क्षेत्रफळ आता शिकवलं मी तुम्हाला काय असतं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बरं त्यानंतर एरिया त्रिकोण पीक्यूआर बरोबर 1/2 गुणिले पाया किती आहे रे त्याचा पाया आहे आरक्यू पाया खाली असतो पीक्यूआरचा पहिला पाया आरक्यू घ्या क्यूआर घ्या गुणिले उंची किती आहे त्याची उंची ही आहे किती आहे पीएस मग 1/2 गुणिले आरक्यू किती आहे आरक्यू आहे 6
PS पण किती आहे 6. मग इथं बघा बे एक बे बे त्रिक 6. मग राहिलं किती, इथं राहिले 1 3 6, 1 3 3 3 6 18. उत्तर किती आलं 18. ओके, उत्तर आलंय 18. म्हणजे एरिया त्रिकोण PQRचं किती आलंय, त्रिकोण PQRचा एरिया आलाय 18. किती आलाय 18. बरं, इथपर्यंत काही अडचण आहे का, काहीच नाही. मग आता काय करू आपण, ओके याला थोडंसं ऍडजस्ट ओके आपल्याला करायचं होतं पण आता करता येणार नाही, तर आपण इथंच थोडंसं ऍडजस्टमेंट करू, कारण की पुढच्या पानावर गेलो तर मग आपलं लक्ष उकेल जरा, कारण की आकृती आपल्याला गरजेची आहे. तर आपण काय करू, पहिला पाया आणि पहिली उंची घेतली, आता क्षेत्रफळ काढलं. आता दुसरा पाया आणि दुसरी उंची वापरू. दुसरा पाया कोण आहे त्याचा, PR. पलीकडून पाया बघा हा PR, तो उलटा ठेवलाय जसं काय. ओके, PR हा पाया आणि उंची बघा QT. तर परत एकदा ओके, त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ काढण्यासाठी, किंवा असं म्हणूया आपण, काढायचं कोण आहे आपल्याला, QT. तर QT काढण्यासाठी म्हणा. ओके, QT काढण्यासाठी काय बरं, QT काढण्यासाठी ओके घ्या चला. QT काढण्यासाठी हा जो PQR आहे त्याचं क्षेत्रफळ घ्या. एरिया त्रिकोण PQR बरोबर काय रे बाळ, 1/2 गुणिले पाया. चला पाया घ्या डायरेक्ट, आता मी सूत्र नाही टाकत, डायरेक्ट पाया काय इथं PR गुणिले त्याची उंची काय, त्याची उंची QT. त्याची उंची किती, QT. ओके, इथपर्यंत आलोय. आता इथंच ऍडजस्ट करणार आहे मी. ओके, थोडंसं तुम्हाला अडचण होईल आता, पण तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. तर बघा, एरिया त्रिकोण PQR चं उत्तर आधीच आलेलं आहे आपल्याकडे. एरिया त्रिकोण PQR किती, 18. टाका याच्या जागी 18 बरोबर. 1/2 तासच ठेवा गुणिले PR ची व्हॅल्यू पण भेटलेली आहे आपल्याला. PR ची व्हॅल्यू किती भेटली, PR ची व्हॅल्यू भेटली 12 आणि गुणिले इथं QT बघा तसाच राहील. ओके, आलं की नाही उत्तर. ओके, काय केलंय आपण, हा जो PQR होता त्याच्यासाठी पहिला ओके त्याचा पहिला पाया RQ म्हटलो, पहिली उंची PS म्हटलो, त्यानंतर त्याची दुसरी उंची QT म्हटलो, त्याचा दुसरा पाया PR म्हटलो. याने काय झालं, याने असं झालं की पहिल्यांदा ज्यावेळेस आपण त्याचं क्षेत्रफळ शोधलं तर ते भेटलं आपल्याला. ओके, पण ज्यावेळेस दुसरा क्षेत्रफळ फॉर्म्युला दुसरा पाया आणि दुसरी उंची घेऊन शोधत आहे, तर त्यावेळेस आपल्याला QT ची व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटणार आहे. तर या ठिकाणी काय करू आपण, सगळ्यात पहिले तर बे एक बे बे 6 12, इथं राहिला 18, पलीकडे राहिला बघा 6 1 6 गुणिले तिकडे किती QT. तर 6 तिकडे गुणाकार करतो, इकडे त्यांनी भागाकार करेल. ओके, 18 भागिले 6 बरोबर QT. तर बघा 6 1 6 6 व्यतिरिक्त 18 म्हणजे QT ची किंमत किती आली, QT ची किंमत आली 3. अशा प्रकारे हा प्रश्न देखील सुटलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, झालाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. ओके, मुलांना थोडासा हार्ड वाटला असेल हा क्वेश्चन, तुम्ही रिपीट करून बघा, तुम्हाला समजेल. प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा ही आकृती दिली. आता तुम्हाला एक गुणधर्म सांगतो. ओके, काय गुणधर्म सांगतो, जर दोन समांतर रेषा आहे, दोन समांतर रेषा, एक अशी चालली आणि त्यानंतर एक अशी चालली. जर दोन समांतर रेषांमध्ये दोन त्रिकोण तयार झालेले असतील तर लक्षात ठेवायचं, त्या दोन समांतर रेषांमधील जे त्रिकोण आहेत त्यांचा पाया पण सारखा असतो, उंची पण सारखी असते. म्हणजेच काय, त्यांचं गुणोत्तर असतं एकास एक. ओके, ते पुढे मी लिहून देतो. सर्वात प्रथम हे काढू. चला, इथं दोन समांतर रेषा दिसतात, मग यांच्यामध्ये जे त्रिकोण तयार झालेले असतील त्यांचा जो पाया असेल आणि त्यांची जी उंची असेल दोन्ही पण सारखं असेल. ओके, का बरं, कारण की उंची इथून इथपर्यंत जाणार आहे आणि सगळ्यांची उंची इथून इथपर्यंत असेल. ओके, बघा काय करायचंय आपल्याला. शेजारील आकृतीत AP लंब BC आणि AD समांतर BC. बघा AD कुठे आहे, ही तुमची ED जी समांतर आहे BC ला, म्हणजे एका लाईन मध्ये चाललं. त्यानंतर AP लंब आहे कशाला, BC ला, म्हणजे AP लंब आहे BC ला, इथं चौकोन पाहिजे. त्यानंतर पुढे काय, तर एरिया ट्रायंगल ABC इज टू एरिया ट्रायंगल BCD काढा. म्हणजे काय, आपल्याला यांचं गुणोत्तर काढायचं आहे. मग काढूया ना. सगळ्यात पहिला आकृतीमध्ये जे जे दिसतं ते लिहू. काय दिसतंय आकृतीमध्ये, सगळ्यात पहिलं तर AP दिसतोय मला लंब कशाला, BC ला. त्यानंतर AD समांतर दिसते कशाला, BC ला. मग काय होईल बरं इथं, आता इथं असं होईल की एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण BCD. ओके, हे जे दोन डॉट तुम्हाला दिसतात, हे जे दोन डॉट तुम्हाला दिसतात याचाच दुसरा अर्थ होतो भागिले, बरोबर. ओके, चला, यांचं क्षेत्रफळ सूत्र तुम्हाला माहित आहे. काय गुणोत्तर काढायचं असेल तर याचा पाया गुणिले याची उंची, याचा पाया गुणिले याची उंची, बरोबर. घ्या बरं ABC चा पाया, हा दिसतो तुम्हाला ABC. ओके, ABC चा पाया किती, BC. बघा BC हा पाया गुणिले उंची किती, उंची AP, उंची कधी पण सरळ असते उभी. त्यानंतर B2 कोण, BCD चा पाया. ओके, BCD चा पाया परत BC.
गुणिले त्याची उंची, तर मला सांगा हा जो बीसीडी आहे त्याची उंची ही असेल बरोबर, आणि ही उंची इक्वल कशाला एपी ला, मग मी त्याच्या जागी एपीच लिहू शकतो. ओके, इथं बघा बीसी ला बीसी कट, एपी ला एपी कट, उत्तर आलं वरती 1/1. ओके, सांगितलं होतं तुम्हाला जर दोन समांतर रेषा असतील तर त्यांच्यामध्ये ओके दोघांची पण उंची सारखी असेल, उंची कशी असेल सारखी असेल, मग लिहूया. म्हणून एरिया त्रिकोण एबीसी भागिले एरिया त्रिकोण बीसीडी इज इक्वल्स टू 1/1. यालाच कसं लिहायचं शेवटी बघा. ओके, इथं लिहायचं, इथं इथं लिहून सांगतो मी तुम्हाला. म्हणून एरिया त्रिकोण एबीसी इज टू एरिया त्रिकोण कोणतं रे बघ बीसीडी, हा झाला 1:1 1:1. काय झालंय 1:1. अशा प्रकारे हे एक्झाम्पल संपलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. झालंय. आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे, जो या सराव संचाचा शेवटचा प्रश्न आहे आणि जो लय सोपा आहे. ओके, काय म्हटलंय, शेजारील आकृतीत पी क्यू ओके लंब बीसी एडी लंब बीसी, तर खालील गुणोत्तर लिहा. फास्ट मध्ये गुणोत्तर काढून घेतो. पहिलं घ्या, चला पहिलं गुणोत्तर काय, ओके एरिया ओके कोणता त्रिकोण पीक्यूबी चा कशासोबत काढायचा आहे, एरिया त्रिकोण कशासोबत पीबीसी सोबत. मग तुम्हाला माहित आहे याचा एरियाचं गुणोत्तर याच्यासोबत काढायचं म्हणजे याचा पाया गुणिले याची उंची भागिले याचा पाया याची उंची. घ्या पीक्यूबी कुठे दिसतो तुम्हाला, पीक्यूबी बघा हा येतो पीक्यूबी. ओके, हा तो पीक्यूबी. याचा पाया जर विचारला तर बीक्यू गुणिले उंची, उंची कोणती आहे पीक्यू भागिले पीबीसीचा विचार केला तर पीबीसी. ओके, पीबीसी आता हा आला आणि पीबीसी मध्ये बघा पाया बीसी आणि त्याची उंची पीबीसी ची उंची बघा पीक्यू. म्हणजे जर पीक्यू ला पीक्यू कट झाला, फायनल आन्सर किती आला बीक्यू भागिले बीसी. ओके, म्हणजेच काय या ठिकाणी ओके गुणधर्म लिहायचा आहे का गुणधर्म नाही, डायरेक्ट उत्तर लिहायचंय. म्हणजे यांची जर उंची सारखी आहे तर गुणोत्तर पायाच्या प्रमाणात आलंय. नंबर 2 काय आहे, एरिया त्रिकोण पीबीसीचा एरिया त्रिकोण एबीसी सोबत. या बरं पीबीसी कुठं आहे, पीबीसी हा तुमचा पीबीसी. ओके पीबीसी ओके सॉरी ओके पीबीसी हा तुमचा पीबीसी. तर पीबीसी मध्ये बघा पाया काय आहे बीसी गुणिले उंची काय आहे पीक्यू भागिले एबीसी. एबीसी मध्ये पाया काय आहे बघा बीसी गुणिले उंची काय आहे एडी. म्हणजे बघा पाया सारखा म्हणजे पाया कॅन्सल, गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात. उंची काय आहे पीक्यू भागिले एडी. त्यानंतर पुढे दुसरं झालंय, तिसरं घेऊ आता. तिसरं काय आहे, एरिया त्रिकोण एबीसी भागिले एरिया त्रिकोण एडीसी बरोबर. एबीसीचा पाया गुणिले एबीसीची उंची इथं ऑलरेडी आलेलं आहे बघा. एबीसीचा पाया एबीसीची उंची ती पण घेऊ शकतो, तरी इथं सांगतो आहे ना, नको डबल तुम्हाला ताण. तर बघा इथं एबीसीचा पाया बघा बीसी गुणिले एबीसीची उंची बघा एडी भागिले एडीसी कुठे आहे एडीसी एवढाच पार्ट. ओके एवढाच पार्ट, याची उंची डीसी सॉरी याचा पाया डीसी आहे आणि उंची किती आहे एडी. तर एडीला एडी कट, उत्तर किती आलं बीसी भागिले डीसी. आणि लास्ट मध्ये बघा चौथं एरिया त्रिकोण एडीसी भागिले एरिया त्रिकोण पीक्यूसी इक्वल्स टू एडीसी किती आहे रे बा, हा एडीसी बरोबर काय, याचा पाया डीसी गुणिले त्याची उंची एडी भागिले पीक्यूसी. कुठे पीक्यूसी, हा पीक्यूसी, दिस इज पीक्यूसी आणि या पीक्यूसीचा पाया काय क्यूसी आणि उंची पीक्यू, क्यूसी उंची पीक्यू बरोबर का. ओके, आणि या ठिकाणी काहीच कट होते म्हटल्यानंतर हे उत्तर इथं संपलेलं आहे. ओके, अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 5 देखील संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा समरूपता हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि त्याचा सर्व संच 1.1 देखील संपवलेला आहे. ओके, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू सो मच.